आज आमचे मित्र आणि आमचे स्नेही पुरुषोत्तम मुगले साहेब यांचा आज वाढदिवस आहे. राजकारण, समाजकारण आणि हबप हरिभक्त पारायण याच्यामध्ये प्रावीण्य असलेले आमचे पुरुषोत्तमजी उगले साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजू लोकांना जे काही शासकीय दाखले गरजेचे असतात आणि ते मिळवण्यासाठी खूप पायपीट करावी लागते. त्याला मिळवण्यासाठी इतकी मेहनत करावी लागते की माणूस त्रस्त होऊन ते नको भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था होते. परंतु त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि गरजू विद्यार्थी आणि जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोफत जे शासकीय दाखले आहेत ते मोफत आणि याच ठिकाणी देण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय भरीव काम त्यांनी केलेले आहे. परमेश्वर त्यांना भावी आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे देवो आणि सुख शांती त्यांच्या घरी नांदावी अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप आपल्या सर्वांच्या तर्फे शुभेच्छा देतो. वाढदिवस तर जीवनामध्ये दरवर्षी हा येतच असतो. आमच्या माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हणजे जयाचे आयुष्य धापटे होय, बळ प्रज्ञा जरुनी जाय तया ते वंदिती पाय वडील म्हणून. वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी स्फूर्त उपक्रम व्हावा या उदात्त भावनेने आणि आमच्या शिवसेना पक्षाला अभिप्रेत असलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भावनेमधून माननीय या राष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमच्या मतदारसंघाचे लाडके आमचे खासदार विकास पुरुष डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे आमदार डॉक्टर बालाजी किलकर साहेब, या सगळ्यांच्या प्रेरणेतून सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने अंबरनाथ शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणजे गुलाबरावजी करुंदले पाटील अर्थात आमचे आप्पासाहेब माझे परममित्र, या प्रभागाच्या नगरसेविका माझी धर्मपत्नी मीना उगले आणि प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व आबाल वृद्ध, स्त्रिया पुरुष हे आज या ठिकाणी या विविध दाखल्यांचा लाभ घेण्याकरता उपस्थित आहेत. मला आनंद वाटतो की असा लोकाभिमुख आणि लोकांना उपयोगी असलेला हा उपक्रम आज माझ्या सहकार्यासहित आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे आणि भविष्यामध्ये असेच उत्तरोत्तर आमच्या प्रभागासाठी, या शहरासाठी, नागरिकांसाठी जे जे देता येईल, जे जे करणं शक्य होईल ते निश्चितच मी करत राहील आणि तशी करण्याची सद्बुद्धी नेहमीसाठी मला राहू अशी मी माझ्या हिरंबाच्या चरणी प्रार्थना करतो. दयाघन पांडुरंग यांच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.